कल्पना नसेल, पण आपला एक्सरे काढून घ्यायचा. असं सेल्फी काढतो ना, तसं एक्सरे काढून घ्यायची फॅशन होती. अच्छा. गीताईमध्ये आत्माची आपला बंधू, आत्माची रिपू आपला. तुझ्या भावनाच तुझ्या शत्रू आहेत, षडरिपू आहेत, किंवा दे आर युअर बेस्ट फ्रेंड्स. त्या मेंदूवरती तुम्ही इतका भार टाकताय की त्या ओव्हरलोडमुळे माहिती सटकते, भान सटकतं. पुंगीवाल्याची गोष्ट होती ना आपल्या लहानपणी, की तो मुलांना घेऊन पळून गेला, तसं हे पुंगीवाले आहेत आता. नमस्कार, कॅचअपच्या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कॅचअपमध्ये आज आपले पाहुणे आहेत डॉक्टर राजेंद्र बर्वे. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर मनोविकार तज्ज्ञ आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्याचबरोबर ते माइंडफुलनेस टीचर पण आहेत, म्हणजे सुगता आचार्य. मन या विषयावर त्यांचा अभ्यास सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांची अनेक पुस्तकं आहेत की मानसिक ताणतणाव कसा कमी करायचा, आत्मविश्वास कसा वाढवायचा. पण आज मी त्यांच्याशी बोलणार आहे मानवी मेंदू या विषयावरती. एक महत्वाचं निमित्त आहे, ते म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरीने गेल्या वर्षी वर्ड ऑफ द इयर म्हणून कुठला शब्द निवडला, तर ब्रेन रॉट. म्हणजे शब्दशः जर त्याचा अर्थ घ्यायचा तर सडलेला मेंदू, सडका मेंदू. आता असं का झालं असेल, हे जगभरात असं का म्हटलं जातंय, मेंदू खरंच सडलाय का आपल्या सगळ्यांचा, तर हेच डॉक्टरांकडनं आज आपण जाणून घेऊयात. पण डॉक्टर, आधी आम्हाला तुम्ही सांगा की मेंदूची कहाणी काय आहे. मेंदूची कहाणी खूप गमतीशीर आहे आणि त्याला खूप छान इतिहास आहे. म्हणजे सुरुवातीपासून आपण मानवी विचारांचं किंवा मुख्यतः भावनांचं केंद्र आपण हृदय असं मानतो. बरोबर आहे. म्हणजे लोकांना असं वाटत होतं की माणसाच्या शरीराचं अस्तित्वाचं केंद्र हे हृदय आहे. पण काही लोकांना ते पटत नव्हतं. म्हणजे त्यांना वाटत होतं की मग हे काय आहे, फक्त चेहरा आहे का, की टोपी ठेवण्याकरता एक सोय केली आहे. तर त्यांना वाटत होतं की देयर इज मोर दॅन व्हॉट मीट्स द आय. आणि त्याच्या आधीची जर गोष्ट केली, म्हणजे साधारण मिडल एजेस मधली ही गोष्ट आहे, त्याच्या आधीची जर आपण गोष्ट केली, म्हणजे जेव्हा इजिप्शियन राजे मरायचे किंवा माणसं मरायचे, त्यांच्या ममीज करायचे, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्या ममीमध्ये त्याचं हृदय जे असायचं ते प्रिझर्व केलं जायचं. म्हणजे आजही त्या ममीच्या छातीमध्ये बिनधडकतं दिल आहे. मग मेंदूचं काय करायचं, तर ते क्रूर वाटेल ऐकायला, पण ते मेल्यानंतर नाकात नाही कसं दाभण्यासारखं घालायचं, तोपर्यंत मेंदू वितळलेला असायचा आणि ते ट्यूबमधनं अख्खं सटकून बाहेर काढून द्यायचं, कारण त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे तोपर्यंत मेंदूचं काम इतकं महत्वाचं हे कोणाला कळलेलं नव्हतं. मग नंतर काय झालं की काही लोक भयंकर, त्यावेळेला ते काय म्हणूया गुंड प्रवृत्तीचे लोक होते असं आपण म्हणता येईल, पण ते खरे संशोधक होते. तर त्यांनी काय केलं की जेव्हा बातमी कळायची की कोणीतरी माणूस मेला, तेव्हा चर्चमध्ये त्याचं दफन केलं जायचं. मग ही मंडळी रात्री पडली ते बिले ते घेऊन जायचे, ते उघडायची बॉडी आणि त्या माणसाची पोस्टमार्टम करायचे. आणि तोपर्यंत मेंदू असा थोडा थोडा लिबलिबीत गोळा झालेला असायचा, पण ते त्यातनं बाहेर काढायचे आणि म्हणायचे की हे केंद्र आहे, इथून सगळं होत असावं. आणि मग तिथे एक छोटीशी मुगाच्या दाण्या एवढी एक गाठ असते, त्याला पिनियल बॉडी असं म्हणतात. म्हणजे तिथनं सगळा व्यवहार होतो आणि बाकीचे सगळे, तो राजा आहे छोटासा आणि बाकी सगळे त्याचे अवयव आहेत ते तसे आहेत. नंतर गंमत कशी झाली, म्हणजे गंमत नाही ती, युद्धामध्ये जेव्हा बंदुका आल्या आणि बुलेट्स आल्या, तेव्हा पहिल्या महायुद्धाच्या आधी ज्या बुलेट्स यायच्या त्याने त्या आपटून फुटायच्या. डोक्याला हिट केली तर तो स्फोट होत असे आणि काही शिल्लक राहायचं नाही. म्हणजे तोपर्यंत मेंदूचे छिन्न विछिन्नच तुकडे दिसायचे. पण पहिल्या महायुद्धानंतर अशा बंदुका आल्या, अशा आल्या की ज्याच्यामुळे ती बुलेट आपटायची आणि न फुटता आरपार जायची किंवा न फुटता आत अडकून राहायची. मग त्यांना वाटायचं की या माणसाच्या डोक्यात काहीतरी घुसलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं अमुक एक फंक्शन बिघडलेलं आहे असं त्यांना वाटायला लागलं. उदाहरणार्थ डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये एके ठिकाणी जर गोळी घेतली तर त्या माणसाला बोलता यायचं नाही किंवा त्याने शब्द सुचायचे नाही. ब्रोकाज एरिया असं म्हणतात त्याला. म्हणजे ब्रोका नावाच्या माणसाने ते शोधून काढलं आणि मग त्यांना कळलं की हे मेंदू हे खरं माणसाच्या शरीराचा राजा आहे. आपण कठपुतळी आहोत असं ते म्हणायचं की बॉडी इज अ कठपुतळी. ती
नुसती नाचवली जाते मेंदूमुळे. आणि मग परत तो जो संशोधन होतं त्यांनी एक छोटीशी उडी घेतली, ती म्हणजे एक्सरे झाले. तेव्हा एक्सरे काढायला पटापट सुरुवात झाली. काही काळी कल्पना नसेल, पण आपला एक्सरे काढून घ्यायचा, असं सेल्फी काढतो ना तसं एक्सरे काढून घ्यायची फॅशन होती. अच्छा. मग कळलं की ते डेंजरस गोष्ट आहे, की त्यांनी माणसाला कॅन्सर होऊ शकतो ओव्हर एक्सपोजरमुळे. पण त्यामधनं पण फारसं काही कळायचं नाही, कारण फक्त ते हाडाचीच ना सावली दिसायची. त्यामुळे काही कळायचं नाही. फारच मोठं काहीतरी झालेलं असतं तर कळायचं. पण जेव्हा मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजरी सुरू झाली, MRI सुरू झाले आणि फंक्शनल MRI सुरू झाले, तेव्हा खरा ब्रेक थ्रू मिळाला. आणि त्या ब्रेक थ्रू मधनं काय झालं, तर जिवंत मेंदूचे त्या माणसाला काही स्पर्श न करता अनेक तुकडे 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 आपण तपासू लागलो. म्हणजे त्याला स्पर्शही केला नाही, पण मेंदूचे त्याचे उभे छेद, आडवे छेद घेऊन आपण बघू लागलो की इथे काय होत आहे. आणि फंक्शनल MRI मध्ये तर असं झालं, तर कुठे रक्तपुरवठा वाढतोय, हे केमिकल कुठे जात आहे, ते कुठे लॉज होतोय, कशी फंक्शन चाललेत, हे चित्रमय सगळं सुरू झालं. आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा पत्ता लागला. तोपर्यंत आधी पार्किन्सन नावाच्या माणसाने पार्किन्सन डिसीज काढला होता, त्याच्यामध्ये त्यांनी केमिकल शोधून काढली होती. आणि ते बघायला लागल्यानंतर मग लक्षात आलं की खरं म्हणजे हृदय नाही तर मेंदू सगळं काम करत असतो. आम्ही नेहमी विनोदाने म्हणतो की हिंदी फिल्मवाल्यांना अजूनही ह्याचं इंगित कळलेलं नाहीये. त्यानं फक्त एकच गाण्यात त्यांनीच उपयोग केलाय, गोली मार भेजे में. बाकी सगळी गाणी दिलाभोवती घुमतायत. तर अशी ही मेंदूची सुरस आणि चमत्कारी कथा आहे. आणि आता आपण म्हणू शकतो की मिलियन्स ऑफ सेल्स आहेत मेंदूमध्ये. तर म्हणजे ते कळत होतं की न्यूरॉन्स आहेत, ते फॅटने बनलेला आहे. मेंदू फॅटने बनलेला आहे, चरबीने बनलेला आहे तो, आणि पाणी आहे त्याच्यामध्ये. पण जिवंत मेंदूचा जिवंतपणे अभ्यास करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. इतकंच काय, तुला राग आलाय असं समज की मग कुठे तुझा मेंदू कसा लाल भडक होतो बघू. अशी सगळी ती गोष्ट आहे. मनाचे रोग, विकार म्हणूया, किंवा मनाची अवस्था बिघडलेली आहे, म्हणजे मेंदूमध्ये काहीतरी बदल झालाय. बिघड आपण नंतर बघूया, पण हा बदल झालेला आहे. आणि हा बदल, मेंदूतला बदल हा माणसाच्या मनोवस्थेशी कनेक्टेड आहे. आणि त्यामुळे गोष्टी घडत आहेत. म्हणून आजकाल सगळे लोक डोपामिन करतात. ते या डोपामिन बद्दलच मला तुम्हाला खरं तर विचारायचं आहे, कारण तुम्ही जसं म्हणालात तसं की हल्ली खूप चलनात आहे हा शब्द. हो, एकदम चलनी नाणं आहे, बझवर्ड आहे. तर हे काय आहे नेमकं डोपामिन? म्हणजे मला तुम्ही आता गाणं म्हणालात ते गोली मार भेजे में, पण भेजे की सुनेगा तो काय होणार? सुनेगा तो, बरोबर आहे. तो भेजे की सुनेगा तो भेजा क्या बोलता है. भेजा काय म्हणतो, तर त्याला डोपामिन हवं असतं. म्हणजे डोपामिन हे लोकांना वाटतं की इट इज अ केमिकल फॉर हॅपीनेस, पण ऍक्च्युली डोपामिन इज अ मोटिवेशन केमिकल आहे ते. म्हणजे जर तू नुसता असा बसून राहिलास अर्धा तास तर मंदपणा वाटतो आपल्याला, नवीन काही सुचत नाही. आपण म्हणतो की काहीतरी मला विचार करायचा, मग आपण फेऱ्या घालायला लागतो. आणि जेव्हा आपण फेऱ्या घालायला लागतो, अगदी साधा व्यायाम मी म्हटलं, फेऱ्या घालायला लागतो, तेव्हा आपोआप फेऱ्या घालण्याकरता उत्तेजित होण्याकरता डोपामिनचा अगदी सूक्ष्म डोस येतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडं उत्तेजित वाटतं, आपण मोटिवेट होतो, चालायला लागतो, मग काहीतरी सुचतं, पण अरे वा छान. सो मोटिवेशन इज लाईक अ किक स्टार्ट येतो. जसे जे पूर्वीच्या ट्रक्सना पाहिले असे असं असं करून तो क्लीनर असायचा, तो क्लिंडर असं करायचा आणि गरगर फिरवायचं आणि मग ते ट्रक किंवा कार सुरू व्हायची. तसं ते डोपामिन आहे. सो डोपामिनला आपण डोक्यावर घेतलंय, डोक्यात घेतलंय. माझा पुढचा प्रश्न तोच आहे की जसं तुम्ही सांगितलं की ते जे फिरवायचं आहे तेच एक प्रकारे डोपामिन आहे. बरोबर. ते किती फिरवायचं? एक्झॅक्टली. व्हेरी गुड. तो शेवटी फिरून फिरून पडेल माणूस, पण गाडी काही सुरू होणार. तसं काय होतंय की डोपामिन हे तुम्हाला सतत, तुम्हाला त्याची भूक लागते, सतत ऍक्टिव्हिटीची भूक लागते. आणि ती अशी आहे की त्याच्यामुळे तुम्ही उत्तेजित होता. आणि आता उदाहरणार्थ आपण रील्स म्हणूया, सोशल मीडियावरची ऍक्टिव्हिटीज बघूया. म्हणजे ते इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, किती लाईक्स मिळाले किंवा व्हॉट्सअपवर कोण काय म्हणताय, ते तुम्हाला उघडून बघावंसं वाटतं. आणि बघावंसं वाटतं ही गोष्ट काही क्षणाची असते. त्या क्षणामध्ये ते डोपामिन येतं आणि ते विरतं.
पुन्हा येतं, परत विरत जातं. त्यामुळे क्षणोक्षणी आपल्याला डोपामिनचा डोस मिळत राहतो. आणि काही काही वेळेला तो डोस इतका जबरदस्त, म्हणजे ज्याला आपण डोपामिन कॅन बी कनेक्टेड टू सबस्टन्स अब्यूज, की तुम्ही कोकेनमुळे इतकं प्रचंड डोपामिन डोक्यामध्ये येतं की तुम्ही यू डोंट नो व्हॉट टू डू. ती माणसं वेड्यासारखी नाचायला लागतात, काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायला लागतात, कारण सिम्पली त्यांना कळत नाही की आपण काय करावं. एनर्जी आहे पण त्याचा उपयोग कळत नसतो. त्यामुळे त्याच्यामुळे पुष्कळ गोंधळ होतात आणि म्हणजे क्रिमिनॅलिटी पण वाढते. तर याचं कारण ते डोपामिन अनेक पटीने वाढत असतं. पण कसं आहे, कॉम्प्युटरवर बसून काम करत असशील आणि काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी चालल्या आहेत, एडिटिंग करतोय मी, काहीतरी वाचतोय किंवा मी प्रेझेंटेशन बनवतोय, पेशंटशी बोलतोय, तर एका जागी बसून सुद्धा मला संध्याकाळी कंटाळा येतो आणि मी म्हणतो मी थकलो. थकलो का, तर मी जागचा पण हललेलो नाहीये, पण डोपामिननी म्हणजे मेंदूला चालना दिली. म्हणजे डोपामिननी चालना दिली, आपण चालू पण शकतो आणि मेंदू पण चालवू शकतो. कारण मेंदूला चालवायला आपण जी एनर्जी घेतो, 20% एनर्जी आपला मेंदू खातो. त्याचं वजन 2% पण नाही शरीराच्या, पण इतकी एनर्जी तो खात असतो. म्हणजे आपण म्हणतो की माझा मेंदू थकला आता. त्याला आपण म्हणतो की विचार करण्याची माझी क्षमता संपली, कारण डोपामिन येत नाहीये, नवीन विचार सुचत नाहीये, माझ्या विचारांची गाडी पुढे जात नाहीये. ओके. ही गोष्ट मेंदू काय करतोय याच्यावर अवलंबून नाहीये, तो फक्त एंगेज्ड याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे रील्समुळे पण आपण बघून थकू शकतो आणि महत्वाचं काम करून पण आपण थकू शकतो. त्यामुळे हा जो डोपामिनचा आपण म्हणू की धिंगाणा चाललेला आहे आणि त्याच्यामुळे पुष्कळशा गोष्टी घडतायत समाजामध्ये, असं आपण म्हणू. म्हणजे एक तीव्र स्वरूपाची इच्छा होते, तू काहीतरी इम्पल्सिव्ह ऍक्शन करावीशी वाटते. सो हे याच्यात अडकलेले आहेत आपण सर्व. सेरोटोनिन हे दुसरं असं एक केमिकल आहे. सेरोटोनिन बद्दल पण असं आहे की सेरोटोनिन हे कंट्रोलर आहे, असं आपण म्हणूया. की सेरोटोनिनमुळे झोप, लैंगिक इच्छा, समाधान, उत्कटपणा, नंतर एक सेन्स ऑफ वेलबिंग, असं सेरोटोनिनमुळे आपल्याला येऊ शकतं. सेरोटोनिनच्या स्रावामुळे मेंदूची अशी अवस्था होते. ते सेरोटोनिन खूप महत्त्वाचं ठरलं. याचं कारण मानसिक उदासीनता किंवा ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर या गोष्टीसुद्धा सेरोटोनिनशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे सेरोटोनिनचा वापर नीट व्हावा म्हणून औषधाची निर्मिती झाली आणि त्यामुळे सेरोटोनिन बिकेम खूप पॉप्युलर झालं. पण खूप लोक म्हणतात मी काय खाऊ म्हणजे सेरोटोनिन वाढेल, तर इतकं इंजेक्शन घेऊ का? तसं नाही येते. पण जसं सुरुवातीला आपण सुरुवात करताना म्हटलं की ब्रेन रॉट हा शब्द, सडका मेंदू, हा कुठल्या एका माणसाचा नाहीये. ज्या अर्थी ऑक्सफर्डला असं वाटलं की हा शब्द महत्वाचा आहे, वर्ड ऑफ द इयर आहे, कुठेतरी जगभरात मेंदू बदलतोय. तर तुमच्याकडे आता येणारे पेशंट्स असतील गेल्या काही वर्षातले, किंवा तुमचा जो अभ्यास आहे, तुमचं जे वाचन आहे, काय वाटतंय तुम्हाला, कुठल्या कारणामुळे हा मेंदू असा सडतोय? रॉट म्हणजे आपण एक प्रकारची शिवी दिली होती, पण बदलतोय खरं म्हणजे ना, फक्त त्याच्या केमिकल संरचनेमध्ये काही प्रमाणात फरक होतोय. माणसाचा मेंदू ज्या प्रकारच्या डोक्याच्या कवटीमध्ये बसवलेला आहे, ती जी माणसाची कवटी आहे हे माकडापेक्षा वेगळं आहे ना. बरोबर. आता कसं आहे माकडापेक्षा वेगळं, तर आपल्याला बघता येईल की महत्वाची गोष्ट म्हणजे पक्ष्यामध्ये आणि माशांमध्ये किंवा काही प्राण्यामध्ये डोळे दोन्ही साईडला असतात. बरोबर आहे. माकडाचे समोर आहेत, घुबडाचे समोर आहेत. म्हणजे आपल्याला एक प्रकारची गरज आहे फेसवरती दोन्ही बाजूला डोळे येणं आणि स्क्लेरा पांढरा असणं, कारण आपल्या बुबुळाची आकृती बरोबर होणं आणि आयडेंटिफाय होणं हे खूप महत्वाचं आहे. तर डोळ्याच्या रंगावरनं काही अवलंबून नाही. म्हणजे घारे डोळे बुद्धिमत्तेचे किंवा खडूसपणाचे प्रतीक वगैरे आपण गंमत म्हणून करत असतो, पण प्रत्यक्षामध्ये व्हॉट मॅटर्स इज रेटायना सगळ्यांचा सारखाच असतो. तर ही जी संरचना झाली आपल्या स्कलची, ती होण्याचं कारण आपल्याला कळलं पाहिजे. माकडाचं कपाळ खूप अरुंद असतं आणि त्याची हेअरलाईन खूप खाली असते.
तर मला हेअरलाईन नाही ते सोडून दे. पण पण त्याची हेअरलाईन अगदी चिंचोळी असते, 1 हात 2 बोटा एवढी असते, भुवया जाड असतात आणि हे खप्पड असतं बऱ्यापैकी आणि जॉ पुढे असतो, मोठा असतो जॉ आणि तो खूप पॉवरफुल असतो. जेव्हा 4 पायावरती माकडं पण चालत होती, तेव्हा ती पटकन झाडावर चढू शकायची. म्हणजे त्यांना प्रोटेक्शन करायला झाडावर चढणं शक्य होतं. पण पुढे असं झालं, की चालणाऱ्या माणसावरती जास्त संकट येत होती. त्याला पोहता येत नाही, त्याला आकाशात फिरता येत नाही, त्याला झाडावर सरसर चढता येत नाही. त्यांनी स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे. आणि हे प्रोटेक्शन करण्याकरता त्यांनी काहीतरी विचार केला पाहिजे ना. म्हणजे इन्स्टिंक्टिव्हली फक्त माकडांची अक्कल एवढीच असते, की कोणी मला खाऊ नये, पण मी मात्र काहीतरी खावं. मी माझ्यासारखे दुसरे जीव निर्माण करावे. याच्या पुढची स्टेप घ्यायला हवी होती. कारण माणसाला मेंदूची गरज पडली स्वतःच्या संरक्षणाकरता. मग हा मेंदू ठेवायचा कुठे? जागाच नव्हती. तेव्हा जॉ आत गेला आणि कपाळ पुढे आला. आणि मी आपल्या चेहऱ्याला एक वेगळा आकार आला. इथे आपण बघूया की दिस इज द प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, म्हणजे पुढच्या अगदी सगळ्यात पुढचा भाग असं आपण म्हणूया. तर इथे तो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स निर्माण झाला, म्हणून आपलं कपाळ उंच झालं आणि आपल्या बरोबर कपाळाच्या मागे जो मेंदू आहे त्याला सपोर्ट म्हणून ऑर्बिटल म्हणजे डोळ्यांच्या खोबण्या त्याच्यावरती तो रेस्ट करत असतो. तर आपण असं म्हणूया की ह्या मेंदूचे मी थोडं काय म्हणजे इव्होल्युशनरी उत्तर देतोय. आपण असं म्हणूया की मेंदूच्या विकसनामध्ये 3 टप्पे आहेत. आता मी एक माकडाचा सांगितला, पण त्याच्या आधी जर आपण गेलो तर मूळ ब्रेन हा रेप्टाईल ब्रेन आहे. रेप्टाईल म्हणजे फक्त सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदू. त्याला म्हणजे माकडांना काहीतरी कळत होतं, पण त्यांना ते पण कळत नव्हते. त्यांना फक्त सरपटणं आणि अतिशय वेगानं मुवमेंट करणं, झटपट करणं एवढीच त्यांची क्षमता होती. नागा आणि सापाला पण तेच आहे. आपण नागिन डान्स वगैरे करतो की ते सोडा, किंवा सिनेमाला चांगलं ते खाद्य मिळालंय की मागच्या जन्मीचा सूड घ्यायचा. पण जो सरपटणारा मेंदू असतो तो आपण म्हणूया की तो असा आहे, असा आहे. बरोबर. तो रेप्टाईल ब्रेन म्हणतात त्याला. त्याच्यानंतर जो मेंदू आला तो थोडा इव्हॉल्व्ह झालेला होता. कसा इव्हॉल्व्ह झालेला होता तर तो आपल्यासारख्याच प्राण्याला जन्म द्यायचा. त्याच्याकरता प्रेमाची, सद्भावाची, सहकाराची भावना निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून ती जी भावना आहे ती भावना ममेलियन ब्रेनमध्ये आली. म्हणजे संरक्षण करण्याकरता, प्रेम करण्याकरता, सहकार्य करण्याकरता, कॉम्पिटिशन करण्याकरता, सांभाळण्याकरता तो जो मेंदू निर्माण झाला त्याला आपण लिम्बिक ब्रेन म्हणतो. म्हणजे इमोशनल. आजकाल आपण ऐकला असेल शब्द इमोशनल इंटेलिजन्स. दॅट इज वेअर इमोशनल ब्रेन वॉज क्रिएटेड. आणि त्याच्यानंतर आला, म्हणजे आपण इथे बघूया की मी सरपटणाऱ्या मेंदूचं वरचं टोक आपण म्हटलं. इथे अजूनही आपल्याकडे पण तसंच आहे की बेसिक फंक्शन्स म्हणजे रेस्पिरेशन, हार्ट वगैरे याच भागातनं आपण करत असतो. पण हा पुढचा जो भाग आहे दिस इज लिम्बिक कॉर्टेक्स. म्हणजे अख्ख्या मेंदूचा हा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. महत्वाचा असा आहे, याचं कारण काय आहे तर या भागामधनं सगळ्या प्रकारच्या भावना आपण समजू शकतो, ओळखू शकतो, जाणवू शकतो. पुढची स्टेप म्हणजे त्या आपण जतन करू शकतो. अच्छा. म्हणजे मी जे म्हणतो की मला बालपणाची आठवण आली की अंगावर काटा येतो, गहीवरून येतं, जी एकरंगी इमोशन अशी आपण जी म्हणतो तशी मेंदूत नसते. इट इज ऑलवेज मिक्स्ड ऑफ इमोशन. फक्त शेड्समध्येच असतात. म्हणजे भीती आहे, रागामध्ये भीती आहे, रागामध्ये दुःख आहे, दुःखामध्ये राग आहे, प्रेमामध्ये जेलसी आहे, विरह आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रियकर किंवा प्रेयसी सोडून जाईल ही पण धास्ती आहे. इतक्या सगळ्या भावनांचं मॅनेजमेंट करणं, रिटेन करणं, ठेवून देणं हे आपला लिम्बिक कॉर्टेक्स करत असतो. म्हणजे इट इज लाईक फॅसिनेटिंग टू स्टडी लिम्बिक कॉर्टेक्स. त्याचे वेगवेगळे भाग आहेत. आता मी पेशंट बघतो तेव्हा मला कळतं की या माणसाच्या भावना खूप उसळलेल्या आहेत, उचंबळून आले आहेत, दुःखी येतो अतिशय. दुःखी माणूस असा दुःखी पोजमध्ये बसतो, कारण डोपामिन नाही, असं बसून राहतो. चेहरा बदलतो, फिलिंग्स बदलतात. हे सब इमोशनल ब्रेन का ये खेल है असं आपण म्हणूया.
म्हणजे आता जे मी बोलतोय ते माझा प्री फ्रंटल कॉर्टेक्स मला प्रॉम्प्ट करतोय की हे बोल, ते बोल, ते बोल. शब्द आहेत, शब्दावरची कमांड आहे, वाक्यरचना आहे. पण बोलता बोलता एकदम जर मोठा आवाज इकडे झाला तर पळा पळा असं आपण करू. दॅट इज अवर इमोशनल ब्रेन. चालू चालू पड. आणि डिमेन्शियामध्ये सुद्धा प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे ना, तिथेच जास्त गोची असते. इमोशनल ब्रेनमध्ये इतकं डिजेनरेशन होत नाही. किंवा इमोशनल ब्रेन मधल्या ज्या इमोशन्स, भावना ज्या असतात त्या व्यक्त होतात, पण त्या इथे व्यक्त करायला नकोत. हे भान जे प्री फ्रंटल कॉर्टेक्समध्ये असतं ते नसतं. त्यामुळे आपल्याला कधी कधी आपण आजी आजोबांना भेटायला गेलो, कोणाला भेटायला गेलो, एकदम त्यांना डोळ्यात भरून येतं आणि पुढच्या क्षणी ते रागावलेले असतात, चिडलेले असतात आणि रागावतात, वस्तू फेकतात, मला अजून चहा नाही दिला, मला अजून जेवण नाही दिलं, आणि विसरतात की मला जेवायलाच नाही दिलं आज. म्हणजे ती मेमरी गेली, रिसेंट मेमरी गेली. पण तुम्हाला आठवतं तुमच्या नातवाची मुंज? अरे आठवतं ना नातवाची मुंज. म्हणजे ती जी कॉग्निटिव्ह, ती जी मेमरी आहे ती शिल्लक राहिलेली असते. म्हणजे मेमरी ही, मला हे सांगायचं की ते मेंदूच्या सगळ्या भागामध्ये इमोशनल मेमरी आहे, कॉग्निटिव्ह मेमरी आहे, आणि इमोशनल मेमरी ही बऱ्यापैकी टिकून राहते. त्यामुळे किती जरी डिमेंटिक माणूस असला तरी त्याचे आउटबर्स्ट असू शकतात, तो दुःखी असू शकतो, कधी कधी त्यांना स्ट्रेसच जाणवत नाही. कधी कधी माझ्याकडे एक पेशंट आला होता, त्याला म्हणजे त्याच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे, कारण त्याला कधी हसू यायचं. तो म्हणाला मी कुणाच्या तरी मैताला आपण जातो ना तसं, तिथे जाऊन त्याला हसू यायला. बापरे, इट वॉज सो एम्बॅरेसिंग. मग तो म्हणाला मी खिडकी बाहेर डोकं काढलं आणि मी हसत होतो. मग मला कोणीतरी पकडलं आणि घेऊन गेलं. म्हणजे सो डिझार्टनिंग टू सी ब्रेन फंक्शन गोईंग हे बाहेर. काय होऊ शकतं ते आपल्याला कधी कधी डिमेन्शियामध्ये कळू शकतं. जर किताईमध्ये आत्माची आपला बंधू, आत्माची रिपू आपला. तुझ्या भावनाच तुझ्या शत्रू आहेत, षड्रिपू आहेत, किंवा दे आर युअर बेस्ट फ्रेंड्स. कारण ते तुम्हाला महत्वाकांक्षा देतात, प्रेम देतात, तुम्ही कशा तरी गुंता आणि तुम्ही ॲम्बिशियसली काहीतरी करत असता. तर ती सुद्धा त्यातनं येणारी, मला ना आनंद हवा आहे, जिंकल्याचं मला नशा हवी आहे. सो ह्या दोन्ही गोष्टींचं समतोल साधणं महत्वाचं आहे. आणि खूपशा मानसिक आजारामध्ये हे जे दोघांचं मनोमिलन म्हणूया ते बिघडलेलं असतं. अर्जुनासारखं होतं, सिद्धंती गात्राणी मुखमचे परिशिष्यते. अरे मला तर काय कळत नाही, काय करत नाही. म्हणजे त्यावेळेला इमोशनल ब्रेन एवढा पॉवरफुल झालेला होता की हातपाय गळून गेले. आणि तो म्हणतो भ्रमतीची महिमा ना, म्हणजे माझं मन आता भटकायला लागलं. म्हणजे माझा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स भटकतोय, इमोशनल ब्रेन फारच पॉवरफुल झालाय, हातातनं धनुष्यबाण गळून पडलाय, माझ्या बॉडीवरती परिणाम झालेला आहे. तर ती जी अवस्था आहे त्या अवस्थेतनं बाहेर पडणं आणि स्थिर होणं हे खरं महत्वाचं आहे. तर मेंदूमध्ये एक छोटासा पार्ट असतो, इथे जे खूप ग्रोस आहे, इथे साधारण असतो, तो त्याला ॲमिगडेला म्हणतात. ते ग्रीक लोक होते ना, ज्यांनी जरा थोडं थोडं अभ्यास करायला सुरुवात केली, नंतरचे लोक होते ना, त्यांना सगळे लॅटिनमध्ये त्यांना शब्द आवडायचे द्यायला. त्याला ॲमिगडेला म्हणजे ऍक्च्युली तो इतका छोटासा भाग असतो की बदामाच्या आकाराचा असतो. तो ॲमिगडेला इज करंटली रुलिंग द लिम्बिक कॉर्टेक्स. आता जो रॉट म्हणतोयस ना तू, त्या ॲमिगडेलाला भयंकर सूज आलेली आहे. म्हणजे तो इतका ओव्हरवर्क्ड आहे की तो प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला काही काम करू देत नाही. तो योग्य काय, अयोग्य काय, आत्ता काय, मग काय, काळाचं भान काय, स्थळाचं भान काय, रिलेशनशिप काय आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, माझं प्लॅनिंग काय आहे, पुढे काय करायला पाहिजे, त्याच्याकरता काय निर्णय घेणं महत्त्वाचं आहे, धीर धरणं कसं महत्त्वाचं आहे, हा जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा सगळा विचार असतो, तो विचार करायला अवधी मिळणं, विचार करायला चान्स मिळणं, वेळ मिळणं, हे ॲमिगडेला करू देत नाही. कारण ही सतत एक्साइटमेंट असते. आपल्याला वाटतं एक्साइटेड आहे, पण मेंदूला फक्त बदल कळतो, नवीन कळतं की हे रील आधीच्या पेक्षा वेगळं आहे. मग ते काय बरं असेल, ते ठेवू का पुढे जाऊ, शॅल आय फाईट विथ इट ऑर शॅल आय, म्हणजे मागे जाऊन पुढचं बघूया का, की आणखीन काही करूया का. हा सतत 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 स्टिम्युलेशन आहे. आणि तो इतकं त्या बिचाऱ्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला भंडावून सोडतोय की फायनली इट इज अन इमोशनल हायजॅक. जसं ते विमान हायजॅक होतं, तसं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स इज करंटली हायजॅक्ड बाय
बाय द ॲमिग्डाला. आणि त्याला सोशल मीडिया, रील्स किंवा या गोष्टी जबाबदार आहेत. तुम्ही आता तेच सांगितलं की रील्स बघताना काय होतं नेमकं ते दिस इज व्हॉट तुम्ही हॅपन्स. सांगितलं. कारण सुरुवातीला जेव्हा रील्स आल्या तेव्हा आपल्याला गंमत वाटली, पण हळूहळू जसं तुम्ही सांगितलं तसं अटेन्शन स्पॅन पण कमी व्हायला कमी लागला. होत गेला. त्याचा आपल्या बाकी लाईफस्टाईलवर पण परिणाम होत असेल. कारण मला धीर धरवत नाही ना. धीर धरवत नाही आता मला. हो. मला इन्स्टंट पाहिजे. म्हणजे आपल्याला कॉम्प्युटरमध्ये किंवा संगणकामध्ये डिजिटल एजमध्ये प्रगती दिसते म्हणजे काय दिसतं, तर थोडक्या वेळात जास्तीत जास्त डेटा आपल्याला कसा वापरता येईल हे आपल्याला कळतं. AI त्याचं एकदम पुढचं आहे की मला क्लिक केल्यानंतर मला सगळं तयार करून काहीतरी मिळतं. मला डोकं चालवायला नको. मग मी डोकं चालवत असताना त्याचे काय करतो, मी रील्स बघतो. कारण AI माझं काम करतोय. बरोबर. मग मला एक जे करायला अर्धा तास लागायचा ते 2-4 मिनिटात व्हायला लागलं. मग मी काय करू? आणि खरं तर ह्या गोष्टी आपण टाळू नाही शकत. म्हणजे सोशल मीडिया एक्झॅक्टली हे येणारच आहे. म्हणजे आपण त्याला नावं ठेवून हे नष्ट करा वगैरे असं आपण नाही म्हणू शकत. तर ते प्रगतीचा तो एक भाग आहे. बरोबर. आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे मी अगदी ठासून सगळ्यांना सांगतो, या सगळ्या गोष्टी आपले नोकर आहेत. आपण त्यांचे नोकर नाही. आपण डिजिटल स्लेव्ह होतोय. डिजिटल ॲडिक्ट जसा शब्द आहे ना, ब्रेन रॉट ना, मी म्हणतो वी आर डिजिटल स्लेव्स. गुलाम होतोय आपण त्यांचे. गुलाम होतोय त्यांचे. मी आत्ता कुठे आहे आणि आत्ता काय आहे. आता समोर घड्याळ दिसतंय, आपण बघू किती वेळ आपण बोलतोय, काय करतोय, याचं सतत आपल्याला भान असतं. आपण कुठे आहोत याचं आपल्याला भान असतं. हे भान हरपणे म्हणजे मोठी स्लेव्हरी आहे. ज्याचं भान हरपल्यानंतर आपण तो ब्रह्मानंदी टाळी लागली, मी काय मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं. तर त्यावेळेला पण काळाचं आणि वेळेचं भान गेलेलं असतं. पण ते तुम्ही प्रोग्रेसिव्ह असतं. तुम्हाला काहीतरी नवीन समज येते, इन्साईट मिळते, अंतर्मुक्तेतनं तुम्हाला जगाची नवीन जाणीव होते, स्वतःची जाणीव होते. त्याच्याऐवजी आपण हे भान हरपून काळाचं आणि वेळेचं भान हरपून आपण असं काहीतरी करतोय की ज्याने व्हॅल्यू ॲडिशन काही होत नाही. आपल्या जीवनाला, आपल्या जगण्याला आपण ज्या प्रकारे जगतो आहोत त्याचं आपल्याला भान असायला हवं. ते आपण ठेवू शकत नाही आहोत. मग त्याच्याकरता सबस्टन्सेस आहेत आणि त्याच्याकरता सोशल मीडिया हे सुद्धा एक प्रकारचे सबस्टन्सेस आहेत. एक खूप इंटरेस्टिंग रिसर्च आहे जो याच्याबद्दल आहे. 2 महत्त्वाचे रिसर्च झाले काही वर्षापूर्वी. एक रिसेंट आहे तो म्हणजे की आपण गुगल वापरत असताना किंवा कोणतीही साईट आपण ऑपरेट करत असताना आपल्याला नेहमी ब्लू रंगाचे दिसतात फॉन्ट्स. मग त्याच्यावरती आपण क्लिक करतो आणि पुढे जातो. बरोबर आहे. आणि आपल्याला पुढची माहिती मिळते, अधिक माहिती मिळते, अधिक माहिती मिळते. पण खूप लोकांना त्यांनी असं बसवलं आणि सांगितलं तुम्ही बघा सायंटिफिक रिसर्चमध्ये कंट्रोल ग्रुप आणि विचारायचं वगैरे. मग त्यांनी विचारलं की जे पुढे 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 जात गेले त्यांना विचारलं की मी कुठे सुरुवात केली. तर कोणाला सांगताच येत नव्हतं की मी सुरुवातीचा शब्द काय दिला होता. वेर डिड आय स्टार्ट, आय हॅव रीच दिस. पण आलो कुठून मी, काय करायला मी सुरुवात केली हे मला कळत नाही. म्हणजे कसं आपलं भान जातंय बघा. 2 दुसरी गोष्ट अशी होती की त्या सगळ्यांना पॉलिग्राफमध्ये ठेवलं. म्हणजे त्यांचं ब्लड प्रेशर मॉनिटर केलं जात असतं, त्यांचे स्किनला घाम येतोय का, डोळ्यांची कशी आहे रचना, टेन्शन येत आहे का, हार्टबीट्स वाढतायत का. तर दरवेळेला जेव्हा ब्लू टिकवरती जे टिक करायचे तेव्हा देर यूज टू बी असा पटकन ॲड्रिनालिन आणि स्टेरॉइडचा शॉट यायचा आणि मग आपण थोडं स्टेबल व्हायचं. परत दुसरे ब्लू टिक्स दिसायचे, परत 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 परत. म्हणजे तुम्ही तुमच्या नकळत तुम्ही स्ट्रेसच्या अधीन होता आणि प्रत्येक वेळेला ब्लू टिकच्या वेळेला जेव्हा आपण क्षणभर थांबतो, मी जाऊ की नको, हा ओरिजिनल फ्लाईट फाईट रिस्पॉन्स आहे. आणि कधी कधी म्हणतो कळत नाही काय करावं, तो फ्रीज रिस्पॉन्स आहे. म्हणजे ज्या गोष्टी पूर्वी फक्त संरक्षणाकरता होत्या त्या क्षणाक्षणाला येत आहेत. दॅट इज द ब्रेन रॉट. तो त्यामुळे मेंदू पॅरलाइज झालाय असं आपण म्हणूया की त्याला कळतच नाहीये. दुसरी गोष्ट जी आपण परत लिंबिक कॉर्टेक्सशी जोडून घेऊ, असा एक रिसर्च खूप इंटरेस्टिंग आहे. तो असा की आयफोनवाल्या लोकांनी केला होता. तो आयफोन आणि मला हार्डवर्ड खूप मोठ्या युनिव्हर्सिटीने केला होता. त्यांनी असं म्हटलं की लोकांना आपण विचारूया की तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय त्याच्यामध्ये तुम्ही एंगेज्ड आहात का, म्हणजे तुमचं मन रमलंय का त्याच्यात.
आणि त्यातनं तुम्हाला आनंद मिळतोय का? 3च प्रश्न होते आणि रँडमली लाखो लोकांना त्यांनी हे विचारलं. मेसेजेस पाठवले. हम्म. ज्यांनी उत्तर दिली त्यातल्या 50% लोकांनी सांगितलं, जे मी आत्ता करतो आहे त्याच्यात माझं मन गुंतलेलं नाही. पुढचा प्रश्न असतो, आर यू हॅपी डुईंग व्हॉट यू आर डुईंग? नो. त्यातनं हे गोष्ट कळली, की तो जो शब्द वापरला रॉट जो आहे ना, तो आनंदविहीनता आहे ती. मला त्यातनं मी सुख्या झाला असं मला फिलिंग नाही येत झालं, नाहीये. नाही झालं. मला त्यातनं एक समाधान मिळत नाहीये. हम्म. त्यामुळे एक असमाधानी, अतृप्त, सतत काहीतरी शोधत राहायचं, काहीतरी नव्याने करत राहायचं आणि त्याच्यात अजिबात समाधान होऊ द्यायचं नाही. त्याच्यात क्रिएटिव्हिटी काहीच नाही आणि त्याच्यात मनही गुंतलेलं नाही. अशी अवस्था आपली सध्या झालेली आहे. हे त्या लोकांनी पण म्हणजे हा केवढा विरोधाभास आहे की एकीकडे तंत्रज्ञान प्रगत होतंय, फोन स्मार्ट होत आहेत आणि आपण सगळे ते वापरतोय फोन, पण आपला मेंदू मात्र तेवढा प्रगत होत नाहीये, स्मार्ट होत नाहीये. मेंदू स्मार्ट होत नाहीये. मेंदूमध्ये एक भाग असतो ना, विचित्र हिपोकॅम्पस म्हणतात त्याला. इट स्टोअर्स ऑल द ओल्ड मेमरीज. तर तो ओल्ड मेमरीज ह्या इमोशनशी कनेक्टेड असल्या ना, तर त्या अजून शिल्लक राहतात. कॉग्निटिव्ह मेमरीजमध्ये प्रॉब्लेम आहे. नवीन काही शिकलेलं लक्षात राहत नाहीये. पण अजूनही आपण कोणाही माणसाला, तरुणाला जरी विचारलं तर म्हणतात, अरे कसे दिवस होते, गावाकडे काय मजा यायची माहितीये, अरे काय. म्हणजे त्यांच्या ज्या इमोशनल मेमरीज आहेत ना, त्या रिटेन होत आहेत. पण मला अजूनही याची भीती वाटते, की ह्या इमोशनल एंगेजमेंटमध्ये मुलं आहेत का? की मुलं पण रील्स बघतायत आणि ती त्याच्यातच गुंतलेले आहेत आणि त्यातच त्याला वाटतंय की काय आहे. म्हणजे गमतीची गोष्ट सांगतो, माझा नातू 5-6 वर्ष असताना युक्रेनचं युद्ध सुरू झालं. तर त्याने आपल्या आईला सांगितलं, माझ्या मुलीला सांगितलं, की दरवाजे नीट लावून घे, कारण पुतिन कधीही कुठेही जाऊ शकतो. हे 5-6 वर्षाचा मुलगा हो, सर. म्हणजे त्याला ही म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. तर त्याला याची भीती पण वाटली. भीती वाटते काय? काळोखाची भीती वाटणं नॉर्मल आहे. बरोबर. पण ही भीती ॲब्स्ट्रॅक्ट आहे. त्याचा तुझ्या जीवनाशी काही संबंध नाही बाळा. तिला बसून त्याला सांगावं लागलं, मॅप दाखवावा लागला. पण दॅट वॉज अन एक्झिस्टेन्शियल एन्झायटी. बट अ 6 year old चाइल्ड, ही वॉज ओपन इनफ टू आस्क. सांगायला मोकळेपणा होता त्याच्याकडे. आई पण त्याच्याशी बोलून सांगत होती. पण ही अवस्था आहे. ह्याचं जर उत्तर मिळालं नसतं तर ते पोरगं जागं राहिलं नसतं. म्हणजे ही जी लाट आहे ना, ती कुठपर्यंत जाऊन पोहोचते आपण बघूया. आणि मग आपल्या लक्षात येईल की सुरुवात कुठे होते आणि आपल्याला काय नेमकं काम करायला पाहिजे. पण ही तुम्हाला जास्त लक्षात आलं असेल की सुरुवात कुठे होते, कारण पेशंट्स ज्या प्रकारचे येत आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेम्स तुम्ही बघताय आणि सगळ्या वयोगटातले त्याच्यामध्ये. सगळ्याच वयोगटातले 5-6 वर्षाची मुलं येऊन म्हणतात की माझं मन रमत नाही, शाळेत जावंसं वाटत नाही, माझं बुलिंग फार होतं किंवा मला अभ्यासातलं काही कळत नाही, मला समजत नाही. ही जी जाणीव आहे ना, ही त्या मुलांच्यामध्ये आपल्याला दिसायला लागलेली आहे आणि हा त्रास आहे असं वाटत. हा त्रास आहे. म्हणजे कदाचित आपण लहान असताना आपल्याला हा त्रास हे काही कळत नव्हते. काय असं होतं असं आपण रडून म्हणायचो. बरोबर. काही नाही रे असं होतं तसं आपल्याला सांगून समजूत काढायची. पण आता त्यांना वाटतं की हे विचारलं पाहिजे आणि यांनी मला हे नाहीसं करता आलं पाहिजे असं वाटतंय. म्हणजे ही दोन्ही गोष्टी, जाणीव पण आहे, प्रश्न पण विचारायचे आहेत, पण प्रश्न विचारणारे लोक खूप आहेत. बरोबर. अशी सगळी गोष्ट त्या पिढीपर्यंत जाऊन पोचलेली आहे. मला वाटतं त्यातल्या त्यात रील्स बघणारे आणि एन्जॉय करणारे लोक जे सिनियर सिटीझन आहेत ना, त्यांना ते ब्लेसिंग आहे. व्हॉट्सॲपमध्ये आमच्या शाळेचा ग्रुप वगैरे आनंद आहे त्याच्यामध्ये की तुम्ही ते बघता, तुम्हाला मजा वाटते. काय ते दिवस होते वगैरे बघा. ठीक आहे. नाहीतरी आपल्या मराठी लोकांना नॉस्टॅल्जियामध्ये हरवायला काही कारण लागतं. त्यामुळे व्हॉट्सॲप हॅज गिव्हन दॅट स्कोप. करेक्ट. काय होतं की रील्स जेव्हा माणसं बघतात आणि परत मी म्हणतो की सगळ्या वयोगटातले, त्याने नेमकं मेंदूत काय होतं ते तुम्ही सांगितलं. बरोबर. पण ते त्यांना कळत नसतं त्यावेळेला. त्यांना असं वाटत असतं की अरे अर्धा तास तर बघितलं. बरोबर. तर त्यांना तो धोका कळणं हे किती महत्वाचं आहे. काय होतं माहिती, मी मगाशी म्हटलं ना की काळ आणि वेळ याचा संदर्भ सुटतो. तो अगदी आयडियल प्रश्न जेव्हा मुलं येऊन आई वडील आणि मुलं सांगत असतात. मुलं म्हणतात, आई 5 मिनिटात आलो. आणि आई ओरडते, अरे 50 मिनिटं झाली. मग 5ची 50 मिनिटं झाली हे कळलं नाही. तो धोका आहे. याचं कारण काय सांगतो, या ऍक्टिव्हिटीज बनवणारे जे लोक आहेत ना, ते सुपर स्मार्ट आहेत रे. सुपर स्मार्ट आहेत. ते
तुम्हाला कम्प्लिटली एंगेज ठेवतात. ऑडिओ आहे, व्हिज्युअल आहे, कलर आहे, स्पीड आहे. सतत तुम्हाला त्याच्यात एंगेज करून ठेवण्याची त्यांच्यात पॉवर आहे. म्हणजे इट्स लाइक दे आर तुम्हाला असं तो पुंगीवाल्याची गोष्ट होती ना आपल्या लहानपणी, की तो मुलांना घेऊन पळून गेला. तसं हे पुंगीवाले आहेत आता, की जे सगळ्या मुलांना घेऊन पळतायत आणि आपल्याला कळत नाही की यांचं काय करायचं आता, हे कुठे घेऊन चाललेत माणसांना, आपल्या मुलांना. असं एक असं मला नेहमी त्यांच्याकडे बोलायला लागले की मला गोष्ट सुचते. आता त्याचा काही लोक उपयोग करून घेतात. म्हणजे देयर इज अ पॉझिटिव्ह थिंग ऑल्सो, की अशी ऍप्स आहेत की ज्याच्यामध्ये मुलांचं मन एंगेज करून ठेवतात आणि तुम्ही जर तिकडे काही काळ ते चित्र बघत राहिलात, त्यातले काही वैशिष्ट्य तुम्ही शोधायला लागलात. तर आपण असतं ना की या दोन चित्रातला फरक सांगा किंवा त्याची काय चोच कुठे आहे ते शोधून काढा वगैरे असं. असं जर तुम्ही, कारण ते स्थिर राहावं लागतं, चित्र बदलून चालत नाही. आणि जर तुम्ही टिकलात तर तुम्हाला एक पॉइंट मिळतो किंवा तुम्हाला एक स्माइली मिळते किंवा तुम्हाला एक छान दृश्य दिसतं. अशा प्रकारे ऍप आता डेव्हलप होत आहेत की जिथे मुलांना अटेन्शन स्पॅन वाढवण्याकरता या गोष्टीचा आपण वापर करू शकतो. म्हणजे टेक्नॉलॉजीने हे पण दिलेलं आहे. अशी पण ऍप्स आहेत की ज्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण मुलांना ट्रेन करू शकतो. म्हणजे ट्रेन द ब्रेन इज द थिंग, की तुमच्या मेंदूला तुम्ही कसं ट्रेन करता ते खूप महत्वाचं आहे. तर तो मेंदू योग्य प्रकारे काम करू शकतो. ते मेंदू भेजे में क्या हो रहा है समजता नाही, समजताय, समजून घ्या. बरोबर. मी अमुक केलं तर मला मजा येते असं नाही. मी नुसता बसून सुद्धा आर्ट ऑफ डुईंग नथिंग, नुसता बसलेलो आहे आणि नुसता बसून मी विचार करतो का काय करतो मला माहित नाही, बट आय एम जस्ट क्वाइट. पाडगावकरांच्या कवितेमध्येच मी मगाशी म्हटलं ना की तो लिम्बिक कॉर्टेक्समध्ये जुन्या मेमरीज असतात. श्रावणात घननिळा या त्यांच्या सुप्रसिद्ध गाण्यामध्ये गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा. म्हणजे मी अभ्यास करत होतो आणि असं माझ्या अंगावर रोमांच आले. अरे हे लिम्बिक कॉर्टेक्स का काम बोल रहे हैं यार आप. की गंध आला आणि गतजन्माची आठवण आली, ओल्ड मेमरीज जागृत झाल्या. काय मस्त आहे, मस्त आहे एकदम. हे खूप छान उदाहरण सांगितलं तुम्ही. आणि बालकवींची कविता आहे तू तर चाफेकळी, गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी. या अगदी 2 कडव्यांची आहे. ती मोठी आहे कविता पण 2 कडवी म्हटली आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, त्याच्यामध्ये तो त्या चाफेकळी म्हणजे त्या सुंदरीला म्हणतो की तू माझ्याबरोबर चल, माझ्या म्हणे नृपती तो चल माझ्याबरोबर, असं की सगळं राजवैभव आहे. तेव्हा ती काय उत्तर देते, नको. ती म्हणते पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर. मला काही इंटरेस्ट नाही या गोष्टीमध्ये. मला आनंद मिळतोय, मी ते शांत आहे आणि मी पाहते लहरी येणं आणि जाणं, ह्याच्यात काय सौंदर्य आहे जे डोळ्यांना दिसत नाही ते तिला दिसलं. की पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर. किती ऑर्डिनरी गोष्ट आहे. पाण्यावरती लाटा उमटतात, लहरी उमटतात, पानं हलतात, फुलं येतात. मी स्वस्थ बसून बघत असतो आणि मला त्यातनं किती आनंद मिळतो. मला टिक नाही करावं लागत, रील नाही बघावं लागत, काहीच करायला नको. स्थिर शांत बसणं, इथे असणं, या जागी असणं, या क्षणी असणं, कट ऑफ करणं आणि द प्रेझेंट मोमेंटमध्ये राहता येणं, तिथे आनंदाचं पाहत बसते मी तर इथे आहे. तो हा जो एक सर्वंकष अनुभव आपला मेंदू आपल्याला देऊ शकतो, हे कवींना खूप आधी कळलं. म्हणजे अंतरप्रतिभा त्यांची होती आणि त्याच्यामुळे ते कळलं. म्हणजे मेंदू जो मी तुला सांगितलं की तो इथे असतो, फक्त तिथे नसतो. हृदयाशी जो मेंदू आहे ना, ते पण अर्धसत्य आहे. हृदयाच्या भोवती जे नर्व्स प्लेक्सस आहे, विशेषतः करून पोटात आहे. आता म्हणतात की वी हॅव 3 ब्रेन्स. एक इकडे आहे, एक हार्टच्या अवतीभोवती आणि एक पोटात आहे. देयर इज समथिंग कॉल्ड गट ब्रेन, की जो पोटामधल्या सगळ्या जाणीवा पोटातल्या पोटात मॅनेज करतो. पण तो भीती आणि ट्रस्ट, विश्वास आहे की ठेवावा की नाही ठेवावा, हे कळण्याचं सामर्थ्य मेंदूपेक्षा पोटातल्या मेंदूला जास्त आहे. प्राणी वास घेऊन ठरवतात की हे खाऊ की नको. लहान मुलं सुद्धा पहिले वास घेतात. म्हणजे
ही जी ज्ञान आहे ते ज्ञान फक्त इथे नाही आहे, ते गट्समध्ये पण आहे. आपल्या पोटातल्या मेंदूत आहे, ते प्लेक्सस आहे, म्हणजे नुसतं नर्वचं जाळं आहे, पण त्याच्यामध्ये ते साठलं येतात ज्ञान. लाखो कोट्यावधीचा अनुभव तिथे साठलेला आहे. आणि तो आपल्याला काहीतरी, आपण नेहमी म्हणतो ना, माय गट फिलिंग येते. त्या गट फिलिंग मधनं ट्रस्ट कळत असतं आपल्याला, ट्रस्टवर्दी आहे की नाही. आणखी भाषेला कशा गमती कळतात. ज्ञानेश्वरांनी म्हटलं, या हृदयीचे त्या हृदयी, सेम हार्ट टू हार्ट कॉन्टॅक्ट आहे. आणि फ्रेंचमध्ये मोकळेपणाने बोलणं याला हार्ट टू हार्ट नाही म्हणत, त्याला ते तेतातेत म्हणतात. तेतातेत म्हणजे ब्रेन टू ब्रेन, डोकं टू डोकं. त्या भाषेमध्ये तो सेन्स आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा असेल मेंदूचा, मनाचा, तर तुम्ही भाषेचा अभ्यास करा. भाषेतनं ते व्यक्त होतंय, कवितेतनं होतंय, चित्रकलेतनं होतंय. त्यातनं तुम्हाला एक वेगळ्या जाणीव होतात. त्याच्यामध्ये डोपामिन आहे ना, त्याच्यामधनं सेरोटोनिन येतंय. काय फालतूपणा आपण करत बसतोय. याने काय कपडे घातले, तिने काय केलं, आणि कसं बघते, आणि काय, वी आर वेस्टिंग टाइम. म्युझियमला आपण नाही कधी भेट देत ना. इम्प्रेशनिस्ट चित्र बघून असं हरखून जायला का नाही होत आपल्याला? का नाही आपण बघत ते? आपण का त्याच्यातच अडकून निगेटिव्ह गोष्टींमध्ये फारच. तो पण एक आहे गोष्ट मेंदूची, एक देर इज अ निगेटिव्ह बायस इन द ब्रेन. इट इज कॉल्ड सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट. आपला मेंदू सतत घाबरलेला असतो, तो आपल्याला शिकवावं लागतं, घाबरू नको, शांत राहा. शांत राहा शिकवावं लागलं गीतेमध्ये. सगळेच सांगत असतात की शांती इज अ रिअल थिंग. तर ते आपल्याला ऐकायला पाहिजे. त्याच्या अभिमानापेक्षा त्याचा अभ्यास जास्त महत्वाचा आहे, असं मी म्हणतो. की मला तेच एकदा तुम्ही गतजन्माच्या आठवणीबद्दल वगैरे त्या कवितेतलं सांगितलं, त्याच्यावरून मला आठवलं की हल्ली एक नेहमी ऐकायला मिळतं की अरे बहुतेक मला डिमेन्शिया होणार आहे, मला ना हल्ली नंबर आठवत नाही, मला ना काय काय वेळेला मी कामं विसरतो, मला मी फोन केल्यानंतर पण विसरतो कुणाला फोन केलाय वगैरे, अशा गोष्टी वरचेवर ऐकायला मिळतात. बरोबर. तर ही भीती खरी आहे? ही भीती खरी आहे. कारण काय आहे की कधी नव्हे इतका इन्फॉर्मेशन लोड आहे, इतकं इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे, आणि मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन इज युजलेस. कित्येकदा एक छान पॉडकास्ट ऐकला होता, त्यामध्ये सांगतो की माणसाला कशात इंटरेस्ट असतो, की बरोबर आहे युक्रेन सगळं बरोबर आहे, आपल्या जागतिक म्हणजे जाणीवा पाहिजेत, पण मला ना इथे दादरमध्ये काय घडलं ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. नाही इथे सभा कधी आहे, काय आहे. वी आर क्लॅनमध्ये राहणारे लोक होतो आपण. आत्ता आपण ग्लोबल झालो, काही वर्षापूर्वी झालो, तर मेंदूला नाही माहिती. ते जुनं मॉडेल घेऊन तुम्ही रेसमध्ये कसे उतरू शकाल? तर त्या मेंदूवरती तुम्ही इतका भार टाकताय की त्या ओव्हरलोडमुळे माहिती सटकते, भान सटकतं. अशा प्रकारच्या धुंदीमध्ये, इन्फॉर्मेशनच्या धुंदीमध्ये आपण वावरतोय. व्हॉट्सॲपवरती इतकी माहिती गोळा करतो, 99% युजलेस, काहीही संबंध नाही, पण ते आपण बघतो, पास ऑन करतो, त्याच्यावरती बोलतो. दिस इज द रूट ऑफ द मेमरी प्रॉब्लेम्स. ते डिमेन्शियाचं लक्षण नाही, हे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडचं आहे. म्हणजे साधी गोष्ट, आत्ता जर मी 1 किलोचं वजन उचलून आणलं, एक 2-4 मिनिटं मी धरू ठेवून शकेन, पण अर्धा तास धरलं तर माझा हात थकेल ना. तसंच आहे. हाऊ कॅन इट होल्ड सो मच इन्फॉर्मेशन अँड विच द ब्रेन नोज इट इज युजलेस. पण तू का ठेवतोयस ही? नाही, मला माहिती पाहिजे ना. लोक विचारलं तर मी काय उत्तर देईल? माझी लाज जाईल, मला भीती वाटेल, लोक मला रिजेक्ट करतील, आय विल बी कन्सिडर्ड अ लुझर. हे पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच्यामुळे आपण अशी हावरटासारखी माहिती गोळा करतो आणि त्याचं आपल्याला अपचन होतं, आणि देन जी खायला पाहिजे ते आपण खात नाही आहोत, जे आपण इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे ते घेत नाही आहोत. आपण सांगतो की आपण पोटात काय जातं ह्याचा आपण इतका विचार करतो. डाएट म्हणजे चांगलं करतो ते, पण डोक्यात काय जातं? पोटात जसं ते आपण कचरा भरतो वेगळ्या गोष्टी, तसं डोक्यात किती कचरा भरतो आपण. क्लटर इज हिअर, नॉट पोटामध्ये नाही आहे फक्त ते. दॅट इज द रिझन फॉर इव्हन एट यंग एज, तरुण वयामध्ये, शाळेतल्या मुलामध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतोय. दुसरी गोष्ट, आणखीन 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे की जितके तुम्ही फिजिकल एक्सरसाइज कराल ना, तितकं तुम्हाला डोपामिन मिळतं, तितकं तुमचं मेंदू तल्लख राहतो ना. तल्लख राहता येणं, अलर्ट राहता येणं,
प्रश्न सोडवता येणं, सुडोकू सोडवता येणं, शब्दकोळ सोडवता येणं, नवीन भाषा शिकता येणं, हे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं खाद्य आहे. हे त्याला हवं आहे. हा चारा पाणी आहे त्याचा. तुम्ही त्याला ते देत नाही. तुम्ही प्रिपेअर्ड उत्तरं मिळवता, प्रिपेअर्ड गोष्टी बघता आणि मला त्याची पटकन उत्तर मिळायला पाहिजे. सो मला प्रश्न सोडवण्याची माझ्यात क्षमता नाहीशी होत चालली आहे. तर मला प्रश्न सोडवता येत नाहीयेत. आणि हे म्हणजे याच्या पुढची जी पिढी आहे, मी शिकलो तेव्हा 70 नंतर डिमेन्शियाची गोष्ट करायची, म्हणजे बाय डेफिनेशन. आता वी गेट पीपल ॲट 55 हू हॅव अर्ली सायन्स ऑफ मेमरी लॉस, अर्ली सायन्स ऑफ मेमरी लॉस. तर तुमचा त्याच्यावरती काय खाऊ असं लोक विचारतात. अरे खा बाबा तू, म्हणजे ती फॅटी ॲसिड खा, बरोबर आहे, पण तू काय करतोस ते खाऊन तल्लख राहून, जर मेंदू तल्लख राहून मी तेच करायला लागलो, जास्ती करायला, तो काय उपयोग आहे. तो हा एक्सरसाइज, फिजिकल एक्सरसाइज खूप महत्वाचा आहे, की ज्या योगे आपला मेंदू तरतरीत होतो. नॅचरली ऑकरिंग आनंद देणारी केमिकल्स आहेत आपल्या मेंदूमध्ये, त्याला एन्डॉर्फिन्स असं म्हणतात, विच आर नॅचरली सिक्रेटेड. तुम्हाला एन्डॉर्फिन बघायचं असेल तर 100 मीटर धावणाऱ्या, 400 मीटर धावणाऱ्याचा चेहरा बघा, तो ग्लो होतो. दॅट इज बिकॉज द एन्डॉर्फिन. त्या चेहरा असा चमकत असतो. दॅट इज बिकॉज ऑफ दॅट. अँड ते एक्सरसाइजमुळे. आणि उलट याच्या मेडिटेशन, जे दलाई लामानी म्हटलं, माइंडफुल मेडिटेशन, ज्याच्यामध्ये हे क्लटर सगळं काढून टाकता येतं, स्थिर होता येतं, हिअर अँड नाऊचा आपण एक्सपिरियन्स करू शकतो. आणि आपला मेंदू ॲमिगडाला म्हणतो, ठीक चाललंय माझं, मी काही घाबरत नाहीये, तू घाबरू नकोस, शांत राहूया आणि बघूया ना आपण आपल्याला माझं जगणं काय आहे, माझ्या विचारांचं मी काय करायचं, शिफ्ट करायचं, हे नको, हे कशाला उगाचच आहे असं म्हणून आपण टाकून देतो. तसं आपण करतो आणि स्थिर राहू शकतो. ही स्थिरता आणि ही डायनॅमिझम दोन्ही गोष्टी आपल्याला डिमेन्शियापासून दूर ठेवू शकतात. नाही, पण लोक डिजिटल डाएट करतात ना, की मी आठवडाभर आता फेसबुक आणि इंस्टाग्राम इट विल हेल्प. डाएट विल हेल्प. जसं फास्टिंग असतं 12 तासाचं, तसं 12 तास केलं तरी रात्री झोपेत ना जागल्यानंतर काय आहे, का वाय यू वॉन्ट टू डू इट, काय करायचंय तुम्हाला, साधं संगीत ऐका ना, नुसतं ऐका ना संगीत, त्याने किती बरं वाटतं. नाही, आता अशा सेटिंग्स झाल्यात की तुम्ही तुमचं अल्गोरिदम पण सेट करू शकता की तुम्हाला कुठल्या विषयावरचे रील्स पाहिजेत, तर ते सुद्धा तीच माहिती तुम्हाला सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुमचं चॉईस आहे ना, इथे तुम्ही गुलाम नाही. आय एम चुझिंग व्हॉट आय वॉन्ट. मी आईस्क्रीमच्या दुकानात गेल्यानंतर हे पाहिजे मी सांगतो ना, मला तो त्याच्याकडे 200 असतील व्हरायटी, पण मला हेच पाहिजे, तसं हेच पाहिजे असं आपण म्हणू शकतो. डिजिटलच्या बाबतीत पण म्हणू शकतो. तो चॉईस आपल्याकडनं कोणी हिरावू शकत नाही. आणि चॉईस हिरावणं ही स्लेव्हरी आहे. ती स्लेव्हरी ही मानसिक पातळीवरची आहे. बरोबर. एक शेवटचा प्रश्न मी अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल विचारतो. मगाशी तुम्ही त्याचा उल्लेख केला, पण आता त्याला कृत्रिम मेंदू सुद्धा म्हणायला लागलेत. आतापर्यंत त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणत होते. भीती पण वाटते लोकांना की तो आपल्या मेंदूची जागा घेईल का आणि तोच आपल्यावरती हावी होईल का वगैरे वगैरे, असं बरंच काय काय बोललं जातं. तुम्हाला काय दिसतंय? पार्टली खरं, पार्टली म्हणजे अर्धसत्य आहे ते. अशा अर्थाने की जी कामं आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स करत होता ती आपण काय म्हणतो सोपवली त्याच्याकडे. तो हे करतोय. आणि मग मी काय करतोय, तर मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नवीन वाव निर्माण करणार आहे ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. म्हणजे कॉम्प्युटरच्या, म्हणजे सुरुवातीला जेव्हा आल्या तेव्हा सुद्धा मी इंटरनेट आलं तेव्हा मी म्हणायचो की तुम्ही हॅपी बर्थडे म्हणताना HBD म्हणू नका ना, तू जिथे असेल तिकडनं हात पण मित्रा हॅपी बर्थडे असं म्हणालास तरी चालेल ना, छान आहे ते, कनेक्ट आहे तो. तर तो कनेक्ट आपल्याला वाढवायला परत एक संधी मिळतीये. कारण काही कामं आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकतो. मी सांगितलं की बा एवढं मला करून दे, आहे नोकर मला मिळाला, तो करतो. आता आपण खूपशी कामं लोकांवर सोपवतो तशी त्याच्यावर सोपवलीत. पण प्रेम करण्याचं काम, प्रेमात पडण्याचं काम, प्रेमात पडण्याचा छान अनुभव, माझ्या मनाप्रमाणे गोष्टी होत नाहीत, मला वाईट वाटतं, त्यातनं मी कसा बाहेर पडू, म्हणून मी परत माझ्या मैत्रिणीशी बोलतो, मित्राशी बोलतो, मग तो पाठीवर हात ठेवतो. दिस इज लाईफ. दिस इज इमोशनल इंटेलिजन्स. तो पण जरा थोडा यायला पाहिजे. कारण मला असं वाटत नाही की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा इमोशनल इंटेलिजंट होईल. तो अल्गोरिदमिकली करेक्ट आन्सर्स देईल, पण माझ्या मित्राकडनं मला करेक्ट आन्सर्स नको असतात. मला पाठीवर थाप पाहिजे असते, 4 शिव्या ऐकायच्या असतात. त्याला ते अल्गोरिदम शिकवला, तो शिव्याच देत बसेल आपल्याला. सो वी वॉन्ट लाईव्ह
आपल्याला जिवंत अनुभव माणसाला हवे असतात आणि जिवंत अनुभव भावनिक असतात, वैचारिक पण असतात, की मला नवीन विचार सुचला. बरोबर. तो जो मानवीय असण्याचा जो अनुभव आहे ना, तो आपण त्याच्यात गुंतलं पाहिजे परत एकदा. खऱ्याखुऱ्या आनंदाची चव घेऊया, सेवर करूया ते. हा चान्स जर आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सने दिला तर मला वाटतं की इट विल बी अ ब्लेसिंग, अदरवाईज इट विल बी अनदर प्रॉब्लेम. कारण ते नसलं तर मी उरलेल्या वेळ तर रीलच बघत बसेन परत. मग काय, सो लेट्स प्रे की आपल्याला या गोष्टीची जाणीव होऊ दे आणि आपण त्या दृष्टीने आपला विचार आपण पुढे नेऊया. ते मला असं वाटतं की ती जाणीव होण्याचं पहिलं पाऊल मला वाटतं आज हा पॉडकास्ट होता. कारण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि खूप छान सांगितलं डॉक्टरांनी की आपण AI बंद करा किंवा सोशल मीडिया बंद करा असं तर म्हणू शकत नाही, पण आपण जो वेळ त्याच्यामुळे आपल्याला मिळतोय त्याचा कसा चांगला वापर करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. आता ह्याच व्हिडिओवरती काही लोक म्हणतील की हे सगळं तुम्ही मोबाईलवरतीच सांगताय. तर तेच आम्हाला सांगायचं आहे की मोबाईलवर किंवा रील्समध्ये चांगलं काय बघायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. जे समोर येईल ते आपण बघत राहिलोय, तर त्यामुळेच जसं डॉक्टर म्हणाले की आपण त्याचे गुलाम झालोय. ते आपल्यासाठी आहे, आपण त्याच्यासाठी नाही आहोत. मला वाटतं मेंदूशी संबंधित किंवा सध्याच्या या सोशल मीडियाच्या काळात तुमच्या मनात काही असे प्रश्न असतील जे तुम्हाला असं वाटतं की डॉक्टरांना विचारायला पाहिजेत, तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. मी ते प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवेन. गरज वाटली तर आपण अजून एक एपिसोड करू, ही सिरीज करावी. असाच खरं तर हा सगळा मामला आहे मेंदूचा. त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद वाटतो की या विषयाला तू म्हणजे मला ते कॅचअप आहे ना, मला ते नाव खूप छान वाटलं. कारण वी ऍक्च्युअली कॅचअप केलं आपण. मेंदूची गोष्ट मी जी सांगितली हजारो वर्षाची, दॅट्स अ कॅचअप. म्हणजे माझा आवडता विषय आहे तो. त्यामुळे मी त्याच्यात तासन तास मी रमू शकतो. नाही, आपल्याला पण रमायचंय असंच आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये. जसं त्यांनी सांगितलं की AI तुमची कामं करतोय तर तुम्ही वाचन करा, तुम्ही बाकी महत्वाच्या गोष्टी करा. सुडोकू सारखं त्यांनी उदाहरण दिलं. तर आपल्याला आपल्या मेंदूची काळजी घ्यायची. तुम्हाला एपिसोड कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. तुमच्या काही सूचना असतील, काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.